नमस्कार मित्रांनो, माझं नाव वरराजे सावंत आणि आपल्या चॅनल कोकण मालिकेमध्ये तुम्हाला सांगायचं होतं. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, आता सध्या गणेश चतुर्थी सुरू आहे. तर मित्रांनो, मी असं ठरवलं आहे आपल्या वाडीतले गणपती आपण बघू नये. तर तुम्ही पण माझ्यासोबत चला. सुरुवात आपण आपल्या शेजाऱ्यांच्या गणपतीपासून करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला आता आपण गणपती बघायला जाऊया. तर मित्रांनो, आता मी येऊन पोचलेलो आहे शिवाजी कदम म्हणजेच आपल्या शिवाजी काकांच्या घरी. तर मित्रांनो, आता आपण त्यांची पण गणेश मूर्ती पाहूया. चला. तर मित्रांनो, शिवाजी काकांचा गणपती आहे तो एक राजा गणपती आहे. मित्रांनो, आपण पाहू शकता डेकोरेशन पण खूप मस्त केलेलं आहे आणि मूर्ती पण किती छान दिसत आहे, आपण पाहू शकता. तर मित्रांनो, आता मी माझा मित्र म्हणजेच आपल्या मोहितच्या घरी येऊन पोचलेलो आहे. चला आपण त्याचा पण गणपती पाहूया. तर मित्रांनो, मोहितच्या घरातला गणपती पण खूप छान आहे. डेकोरेशन पण खूप मस्त केलेलं आहे, आपण पाहू शकता. तर मित्रांनो, आता मी येऊन पोचलेलो आहे म्हणजे सखाराम राणे म्हणजेच आपल्या राणे आजोबांच्या घरी. तर मित्रांनो, चला आता आपण त्यांची गणेश मूर्ती पण पाहूया. तर मित्रांनो, आता आपण राणे आजोबांची पण गणपतीची मूर्ती पाहू शकता. एकदम छोटीशी आणि गोड दिसते आणि डेकोरेशन पण खूप मस्त केलेलं आहे, आपण पाहू शकता. तर मित्रांनो, आता मी येऊन पोचलो आहे परी मेजारी यांच्या घरी म्हणजेच आपल्या परी आजोबांच्या घरी. तर मित्रांनो, आता आपण त्यांचा पण गणपती पाहूया. चला. तर मित्रांनो, आपण आता पाहू शकता परी आजोबांचा गणपती एकदम राजा गणपती आहे आणि डेकोरेशन पण खूप छान केलेलं आहे, आपण पाहू शकता. तर मित्रांनो, आता मी येऊन बसलेलो आहे आमच्या वाडीतील मांडघराकडे म्हणजेच श्री हरिश्चंद्र कदम काकांकडे. आपण पाहू शकता गणपतीच्या मूर्तीचं डेकोरेशन व गणपतीची मूर्ती खूपच गोड आहे, आपण पाहू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ हा खूपच छोटा होत होता. तर बाबांनी आणि मी असं ठरवलं आहे की आता आपण आपल्या रांगणात तुसरीला येथील आपल्या विलास काकांच्या घरी व आपल्या वासू काकांच्या घरी आणि आपल्या भाई आजोबांच्या घरी जाणार आहोत. तर चला आता आपण रांगणात तुसरी येथील गणपती पाहूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आता मी येऊन पोचलो आहे आमच्या विलास सावंत म्हणजेच आपल्या विलास काकांच्या घरी. तर चला आता आपण त्यांचा पण गणपती बाप्पा पाहूया. चला. तर मित्रांनो, आता मी आतमध्ये पोचलेलो आहे. आता आपण पाहू शकता गणपती बाप्पाचं डेकोरेशन ओमकार दादा आणि यज्ञेश दादाने मिळून किती मस्त केलेलं आहे. तर मित्रांनो, या डेकोरेशनची थीम आहे ती आहे पुरातनकालीन मंदिर. तर मित्रांनो, आपण पाहू शकता एकदम मस्त डेकोरेशन वाटतंय आणि गणपतीची मूर्ती पण एकदम साधी सरळ आणि गोड आहे, आपण पाहू शकतो.
तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलेलो आहे आपल्या वासू काकांच्या घरी. तर चला आता आपण त्यांचा पण गणपती बाप्पा पाहूया. तर मित्रांनो आता मी आतमध्ये आलेलो आहे. आपल्या वासू काकांची गणपती मूर्ती पण खूप छान आहे, आपण पाहू शकता. आणि डेकोरेशन पण खूप मस्त केलेलं आहे. तर मित्रांनो आता मी येऊन पोचलो आहे विजय सकाराम कदम म्हणजेच आपल्या भाई आजोबांच्या घरी. तर चला आता आपण त्यांची पण गणेश मूर्ती पाहूया. तर मित्रांनो आता मी आतमध्ये पोचलेलो आहे. आपण पाहू शकता गणपतीची मूर्ती छोटीशी आणि खूपच गोड आहे, आपण पाहू शकतो. आणि डेकोरेशन पण खूप मस्त केलेलं आहे. तर मित्रांनो आता मी पोचलेलो आहे रत्नदीप कदम म्हणजेच आपल्या रतन काकांच्या घरी. त्यांची पण गणेश मूर्ती आपण पाहू शकता, खूपच गोड आहे आणि डेकोरेशन पण खूप मस्त केलेलं आहे. तर मित्रांनो आता आपण पाहू शकता मी येऊन पोचलो आहे प्रज्वल सावंत म्हणजे आपल्या प्रज्वलच्या घरी. त्यांचा गणपती बाप्पा कृष्ण अवतार आहे आणि त्यांची गणेश मूर्ती जी आहे ती खूपच सुंदर दिसत आहे आणि गणपतीचं डेकोरेशन पण खूपच छान केलेलं आहे. असा होता आजचा व्हिडिओ मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच जर नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर कोकण मराठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.